तर वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये वाघोली गावाचा संपर्क तुटलाय। तालुका प्रशासनाचा मोठा बेजबाबदारपणा उघड आलाय। 2 दिवसांपूर्वी सुद्धा हा संपर्क तुटलेला होता, मात्र अद्यापही ठोस उपाययोजना केलेलीच नाहीये। गावामध्ये गरोदर महिला आहेत, वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणतीही धावपळ होऊ शकते। मात्र गावाचा संपर्क तुटल्यानं चांगलीच पंचायत झाली। गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम सुरू आहे आणि पाऊसही मोठ्या प्रमाणात आहे। अधिक माहिती घेऊयात निलेश बंगाले यांच्याकडनं। निलेश, काय हा नेमका प्रकार आणि आता तरी तालुका प्रशासन जबाबदारी घेणार का? नक्कीच प्रज्ञा, वर्ध्याच्या आष्टी तालुक्यामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि हाच पाऊस 2 दिवस अगोदरही झाला होता। या परिसरामध्ये वाघोली आणि खडके हे गाव आहे। वाघोली हे गाव अमरावती जिल्ह्याच्या एकदम टोकावर आहे, तिकडे शेवट आहे आणि या गावाचा संपर्क जो आहे हा काल दुपारपासूनच तुटलेला आहे। काल दुपारी पासून त्या ठिकाणी वाघोली आणि खडकी या गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम सध्या सुरू आहे आणि पर्यायी मार्ग म्हणून त्या ठिकाणी एक रस्ता तयार करण्यात आलेला होता। तो रस्ता पूर्णतः वाहून गेलेला आहे। मधामध्ये पुन्हा हा रस्ता पुन्हा एकदा वाहून गेला होता। त्यावेळी त्या ठिकाणी 2 पायऱ्या टाकण्यात आल्या होत्या, त्या सुद्धा पायऱ्या आता वाहून गेल्या असल्या कारणामुळे आता गावाचा संपर्क तालुक्यापासून पूर्णतः तुटला आहे। यामध्ये खास करून उल्लेख असा करावा लागेल की 2 दिवसापासून हा संपर्क तुटला असतानाही तालुका प्रशासनाने कोणतेही ठोस पावले या ठिकाणी उचललेली नाही आणि नागरिकांच्या जीवाशी एक प्रकारे केलेला खेळ हा असा समजला जातो। यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा तेथील पोलीस पाटील असेल स्थानिक यांनी मोठ्या हिमतीने काम दाखवले आहे। त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्यांनी सतर्क केलेले आहे आणि तरी सुद्धा अजूनपर्यंत त्या गावाला संपर्क जो आहे तो तुटलेलाच आहे। आता सकाळपर्यंत तरी आताची जी हालाकीची परिस्थिती आहे ती अशी आहे की त्या गावामध्ये गरोदर महिला आहेत, विद्यार्थी आहेत, सगळे आपापल्या गावामध्ये अडकून पडलेले आहेत। कुणालाही या गावाला इकडे परत येता येत नाही, त्यामुळे जो गावाचा संपर्क आहे तुटलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीसाठी।